पत्रकारांच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन तीव्र करणार विजय चोरडिया। राज्यभरात पत्रकारांवर होत असलेले विविध हल्ले, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे यासह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येत असून शासनाने याची दखल न घेतल्यास राज्यभरामध्ये पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला। पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर ठिकठिकाणी हल्ले होत आहेत, शिवाय खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात येत नाही, याशिवाय राज्यस्तरावरील विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना चोरडिया म्हणाले की राज्य शासन लहान वर्तमानपत्राची गळचेपी करत असून त्यांना मिळणाऱ्या जाहिरातीची संख्या अत्यंत अपुरी आहे। शिवाय जाहिरातीचा दर अत्यंत कमी असून इतर दैनिकांच्या तुलनेने त्यांना मिळत असलेल्या जाहिराती या आकाराने छोट्या आहेत। लहान वर्तमानपत्रांना जिल्हा स्तरावर देण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या बाबतीत सुद्धा भेदभाव करण्यात येत आहे। या पत्रकारांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृती कार्ड हे ग्रामीण पत्रकारांना देण्यात यावे, त्या संदर्भात असलेल्या अटी शिथिल करण्यात याव्यात। पत्रकारांना मिळणाऱ्या पेन्शनच्या संदर्भामध्ये जाचक अटी शासनाने रद्द कराव्या। या व इतर मागण्यांसाठी राज्यभर तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। शासनाने या आंदोलनाची वेळीच दखल घेणे अत्यंत गरजेचे असून शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभर या प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला। जिंतूर येथे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व या मागण्या शासन स्तरावर पाठवण्याची विनंती त्यांना करण्यात आली। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा मार्गदर्शक राजाभाऊ नगरकर, तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, सचिन रायपत्रीवार, गुलाबराव शिंदे, नागनाथ दाभाडे, अरविंद तरटे, संदीप माहुरकर, शंकर देशमुख, रामकिशन ठोंबरे, काशीनाथ घुगे, अशोकराव उकंडे, चंद्रकांत गवळी, विनोद पाचपिल्ले, देवकर दिलीप, आबासाहेब जाधव, राम रेखाटे, तायडे, SS प्रभाकर कुर्रे, रंगनाथ गडदे, किशन खाडे, यादव म्हस्के, पंकज चव्हाण, राजू गारकर, दत्ता तुरणकर, राम ढाकरगे, पद्माकर कौसडीकर, तुकाराम सर्जे, नेमिनाथ जैन, मुंजा कंठाळे, संतोष लहाने आदींची उपस्थिती होती। व्हॉइस ऑफ मीडियाच्या संपूर्ण राज्यभरामध्ये पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत आंदोलन सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज जिंतूर तहसील कार्यालयावर हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत। मागच्या अनेक वर्षापासून शासन दरबारी आम्ही या मागण्याचा पाठपुरावा करीत आहोत। जे लहान वर्तमानपत्र आहेत त्यांना जाहिराती वाढून मिळाव्यात, जाहिरातीचा दर 150% वाढून मिळावा। याशिवाय अधिस्वीकृती पत्रकारितेचा प्रश्न आहे तो तात्काळ निकाली काढावा। ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या संदर्भात ज्या जाचक अटी लागू केल्या शासनानं त्या कमी करण्यात याव्या। यासह ज्या जिल्हा स्तरावरून विविध शासकीय कार्यालयाच्या जाहिराती जातात त्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातून जाण्यात याव्या। या व इतर मागण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, नसता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून आंदोलन तीव्र करून शासनाला आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू।